आपलं वय कितीही वाढलेलं असू द्या, पण स्मार्ट दिसावं, अट्रॅक्टिव्ह दिसावं आणि सगळ्यांमध्ये उठून दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. पण या बाबतीत अनेक जणी घोळ करतात की आपल्याकडे जर ब्रँडेड वस्तू असतील किंवा आपण स्वतःवरती जर पैसा खर्च केला तरच आपण स्मार्ट दिसू शकतो किंवा तरच आपण अट्रॅक्टिव्ह दिसू शकतो असं अनेकींना वाटतं. तर असं अजिबात नाही. तुम्ही जसे आहात तसे राहून फक्त छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तरीसुद्धा तुम्ही स्मार्ट आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी खूप जास्त मदत होणार आहे. हा व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. तर चला व्हिडिओ सुरू. नंबर 1, परफेक्ट फिटिंगचेच कपडे घाला. जर तुम्हाला स्मार्ट दिसायचं असेल, अट्रॅक्टिव्ह दिसायचं असेल तर तुम्ही फॅशनेबल कपडे किंवा वेस्टर्न कपडे घातलेच पाहिजेत असं अजिबात नाही. तर तुम्ही कोणतेही कपडे घाला, मग तो टॉप असू द्या, कुर्ती असू द्या, ब्लाऊज असू द्या, कुठल्याही प्रकारचे कपडे जर तुम्ही घालत असाल ते कपडे परफेक्ट फिटिंगचेच असावे. कारण बघा, जर आपण छान हेअरस्टाईल केलेली असेल, छान मेकअप केलेला असेल, आपण छान रेडी झालेलो असेल, पण जर आपण कपडे परफेक्ट फिटिंगचे नाही घातले, तुमच्या मापाचे नाही घातले तर त्यामध्ये आपला लुक अजिबात चांगला नाही दिसणार. कुठेतरी गबाळ्यासारखा लुक आपल्याला येणार. त्यामुळे जर तुम्ही घरी असाल, कुठे कार्यक्रमाला जाणार असाल तरीसुद्धा तुमचे कपडे हे प्रॉपर फिटिंगमध्येच पाहिजेत. जेव्हा आपले कपडे प्रॉपर फिटिंगमध्ये असतात त्यामध्ये आपली फिगरसुद्धा छान दिसते आणि त्यामुळे आपली ओव्हरऑल पर्सनॅलिटी सुंदर दिसण्यासाठी आणि त्यामध्ये आपण स्मार्ट आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी नक्कीच मदत. नंबर 2, एन्हान्स युअर आयज अँड लिप्स. जर आपण कोणाशी बोलत असेल तर सगळ्यात आधी आपले डोळे आणि आपले लिप्स हे नोटीस होत असतात. त्यामुळे स्पेशल अटेन्शन तुमच्या लिप्सकडे आणि तुमच्या डोळ्यांकडे द्या. कारण बघा, जर आपले डोळे हे एकदम निस्तेज असतील किंवा आपल्या डोळ्याखाली डार्क सर्कल असतील किंवा आपले ओठे चिरलेले असतील, एकदम डिहायड्रेट झालेले असतील तर ते दिसायला अजिबात चांगले नाही वाटत. त्यामुळे तुम्ही लिप्सला वेळच्या वेळी मॉइश्चराईज करा. छानसं लिप बाम तुमच्या लिप्सवरती लावत जा. तुमचे डोळे आणि तुमचे लिप्स हे सुंदर दिसण्यासाठी थोडाफार मेकअप तुमच्या डोळ्यांना आणि लिप्सला जरूर करा. आता एखादा जर कार्यक्रम असेल तर त्यासाठी तुम्ही डार्क लिपस्टिक नक्कीच लावू शकता. पण जर तुम्हाला डार्क लिपस्टिक लावायला आवडत नसेल तर तुम्ही न्यूड कलरच्या लिपस्टिक नक्कीच ट्राय करू शकता. किंवा जर तुम्हाला लिपस्टिक लावायला आवडतच नसेल तर तुम्ही टिंटेड लिप बामसुद्धा तुमच्या लिप्सला नक्कीच लावू शकता. डोळ्यांच्या बाबतीत म्हणाल तर तुमचे डोळे हे सुंदर दिसण्यासाठी तुम्ही आयब्रो छान डिफाईन करू शकता. तुमच्या लॅशेस कर्ल करून छान मस्कारा लावू शकता. सुंदर असं काजळ तुमच्या डोळ्यांवरती लावू शकता. यामुळे काय होतं, तुमचे डोळे हे उठून दिसण्यासाठी आणि तुमच्या डोळ्यांमुळे आणि तुमच्या लिप्समुळे तुमचा चेहरा हा रेखीव दिसण्यासाठी नक्कीच मदत होते आणि त्यामध्ये तुम्ही साहजिकच अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आणि स्मार्ट दिसण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होते. त्यामुळे स्पेशल अटेन्शन तुमच्या डोळ्यांकडे आणि लिप्सकडे सुद्धा नक्कीच ठेवा. नंबर 3, तुमच्या बॉडीच्या प्रकारानुसारच कपडे निवडा. आता जर तुम्हाला स्मार्ट दिसायचं असेल, अट्रॅक्टिव्ह दिसायचं असेल तर तुमच्या बॉडी टाईपनुसार कपडे निवडणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजेच काय, जर तुम्ही खूप जास्त बारीक असाल तर अंगाला चिकटून बसणाऱ्या फॅब्रिकचे कपडे अजिबात निवडू नका. जसे की क्रेप असेल, सॅटिन असेल, जॉर्जेट असेल, असे जे सॉफ्ट फॅब्रिकचे कपडे असतात ते तुम्ही अवॉइड करा. त्याऐवजी जे स्टिफ फॅब्रिक असतात जसे की कॉटन सिल्क असेल, सिल्क असेल, ऑर्गॅन्झा असेल, अशा प्रकारच्या फॅब्रिकचे कपडे तुम्ही निवडायचे आहेत. यामध्ये तुमची बॉडी थोडीशी फुल्लर अपीअर होण्यासाठी मदत होते. उलट जर तुम्ही थोडीशा हेवी वेटच्या असाल आणि तुमच्या पोटाचा भाग थोडासा वाढलेला असेल, अशा वेळी कपडे निवडताना जर तुम्ही साडी नेसणार असाल तर तुम्ही हाय वेस्टला साडी नेसा. यामुळे काय होईल, तुमचा जो पोटाचा भाग आहे तो थोडासा हाईड होण्यासाठी मदत होईल आणि त्यामध्ये तुमचं पोट जास्त दिसणार नाही. याशिवाय जर तुम्ही कुर्ती घालत असाल तर कुर्तीमध्ये फिट अँड फ्लेअरवाल्याच्या कुर्तीज येतात किंवा पेप्लममध्येच्या कुर्तीज किंवा टॉप येतात. तशा प्रकारच्या कुर्तीज तुम्ही वेअर करू शकता. यामध्ये तुमचा लुक हा अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आणि स्मार्ट दिसण्यासाठी नक्कीच मदत होते. नंबर 4, राईट पोश्चर. आता जर तुम्ही एखाद्याशी बोलत असाल आणि तुम्ही पाठीमध्ये किंवा कमरेमध्ये वाकून एखाद्याशी बोलत असाल तर ते दिसायला अजिबात चांगलं नाही दिसत. तुम्ही बघा, एखाद्या व्यक्तीच्या दिसण्यापेक्षा त्या व्यक्तीची ओव्हरऑल जी पर्सनॅलिटी असते ती जास्त प्रभाव पाडत असते, जास्त इम्पॅक्ट पाडत असते. त्यामुळे एखाद्याशी बोलताना एकदम स्ट्रेट उभा राहा, राईट पोश्चरमध्ये स्मार्टली एखाद्याशी बोला आणि आय कॉन्टॅक्ट जरूर ठेवा. तुमचा लुक हा स्मार्ट दिसण्यासाठी आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. टिप नंबर 5, ग्रूम युअर नेल्स. आता तुमच्या नखांना नेहमी स्वच्छ ठेवा. तुमची नखं छोटी असू द्या किंवा मोठी असू द्या, तुमची नखं ही स्वच्छच असली पाहिजेत. नखांना छान नेलपेंट लावून ठेवा. जर तुम्हाला डार्क कलरचं नेलपेंट लावायला आवडत असेल तर ते नेलपेंट जर अर्धवट निघाला असेल तर ते नेलपेंट छान क्लीन करा आणि पुन्हा त्यावरती सुंदर असं डार्क नेलपेंट लावा. मला डार्क नेलपेंट चेंज करायला जमत नसेल तर तुम्ही न्यूड कलरचे नेलपेंट सुद्धा नक्कीच ट्राय करू शकता किंवा ट्रान्सपरंटमध्ये खूप छान छान व्हरायटीमध्ये मार्केटमध्ये नेलपेंट्स अवेलेबल आहेत. अशा प्रकारचे नेलपेंट्स निघाले तरी जास्त ओळखून येत नाही. त्यामुळे तुम्हाला जर नेलपेंट चेंज करायला जमत नसेल तर तुम्ही न्यूड कलरचे किंवा ट्रान्सपरंट नेलपेंट नक्कीच ट्राय करू
करू शकता। यामुळे काय होईल, तुमचे हात सुद्धा सुंदर दिसतील आणि यामध्ये तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी स्मार्ट आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत। टिप नंबर 6, ऑलवेज स्मेल गुड। जर तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला गेला असेल, लग्नाला गेला असेल आणि तुमच्या अंगाचा घामामुळे घाण वास येत असेल तर ते अजिबात हायजेनिक वाटत नाही। त्यामुळे एक छान परफ्यूम तुम्ही नक्की कॅरी करा, छान सेंट मारा, पण एवढा पण सेंट लावू नका की त्यामुळे समोरच्या व्यक्तीला इरिटेट होईल। एकदम थोडासा सेंट तुम्ही लावा, जेणेकरून एक माइल्ड सुंदर फ्रेग्रन्स येण्यासाठी मदत होईल। तुम्ही छान स्मेल कराल तेव्हा तुम्हाला सुद्धा प्रसन्न वाटेल आणि तुमच्याशी बोलणाऱ्याला सुद्धा प्रसन्न वाटेल आणि त्यामध्ये तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी ही अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी, स्मार्ट दिसण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी नक्कीच। टिप नंबर 7, सगळ्यात लास्ट पण तितकीच महत्त्वाची टिप म्हणजे छान स्किन केअर रुटीन फॉलो करा। आता तुमचा रंग सावळा असू द्या किंवा गोरा असू द्या, याने काहीही फरक पडत नाही, पण तुमची स्किन ही क्लीन असावी, स्पॉटलेस असावी आणि छान ग्लोईंग असावी। आता जर तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्सचे डाग असतील, पिंपल्स असतील, पिगमेंटेशन असेल आणि तुम्ही जर छान राहत असाल तरी सुद्धा तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी अजिबात चांगली नाही दिसणार। त्यामुळे जर तुम्हाला ग्लोईंग स्किन हवी असेल, स्पॉटलेस स्किन हवी असेल, एकदम हेल्दी स्किन हवी असेल तर त्यासाठी सगळ्यात आधी भरपूर पाणी प्या। भरपूर पाणी पिल्यामुळे तुमची स्किन ही आतून हायड्रेटेड राहील आणि तुमचा चेहरा त्यामुळे ग्लोईंग दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। बरोबर, तुमच्या स्किनची छान काळजी घ्या, छान स्किन केअर रुटीन फॉलो करा। सिंपली सकाळी आणि संध्याकाळी छान फेस वॉश करून छान मॉइश्चरायझर तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय केलं तरी सुद्धा तुमची स्किन ही छान हायड्रेटेड आणि प्लम दिसण्यासाठी मदत होईल। तुमची स्किन चांगली दिसेल, ग्लोईंग दिसेल, तेव्हा तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी सुंदर दिसण्यासाठी आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। हा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल। आज पुरतं एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह। तोपर्यंत थँक्यू।